सो माझ्या वाईफची पहिली प्रतिक्रिया काय होती माहिती आहे जेव्हा आम्ही इथे बसलो तेव्हा? काय म्हणालीस तू? प्लेनमध्ये बसलोय. काय प्लेनमध्ये बसलोय असं वाटतं. इकडे इकडे ओके. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू विकीज लाईफ. येस, मी आता आहे 2223 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये. आता आम्ही जस्ट पोचतोय कल्याण जंक्शनला आणि आम्ही बोर्ड केलं आहे. आम्ही म्हणजे मी आणि ऑफकोर्स माझी बायको. सो आम्ही बोर्ड गेले ठाण्यावर. आम्ही चाललो आहे शिर्डीला. काही प्लॅन नाही, काहीच नाही. आता तर जस्ट असंच बसलो होतो जेवून आरामात निवांत आणि ठरलं की जाऊयात ना ग. असंच ठरलं ना, एकदम कॅज्युअली ठरलं की जाऊयात का, चला जाऊयात. कारने आम्ही प्रत्येक वेळी जातो, पण मग ह्यावेळी डिसाईड केलं की अजून आपण वंदे भारतमध्ये प्रवास नाही केला आहे तर चला क्यों ना इस बार वंदे भारतला सफर हो जाए. तर अशा प्रकारे आम्ही निघालो आहे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. ओके. सो बेसिकली मी माझा प्रवासच दाखवणार आहे आजचा बेसिकली, पण एका दिवसात. म्हणजे मी ह्याच ट्रेनने फ्रॉम मुंबई किंवा ठाणे, मुंबई ठाण्यावर मी ह्याच ट्रेनने शिर्डीला जाणार, बाबाचं दर्शन घेणार आणि संध्याकाळी ह्याच ट्रेनने मी परत मुंबई किंवा ठाण्याला परत येणार. सो एका दिवसात आपण टू अँड फ्रो हा प्रवास करणार आहोत आणि तो कसा असणार आहे तेच आपल्याला इथे बघायचं. सो फार कल्याण आता गेलेला आहे आणि आता ही ट्रेन थेट थांबेल नाशिकला. येस. तर झोप मुळात झालेली नाही आहे. मी जस्ट एक तासाची झोप काहीतरी घेतली असेल आणि पटापट निघून आपण आलेलो. सो बेसिकली रिव्ह्यू मी देऊ शकतो की कसं आहे आणि मला कधीपासून जायचं होतं वंदे भारतमध्ये प्रवास करायचा होता. आपण काही योग जुळून येत नव्हता. लग्न झाल्यापासून काय कुठे जायला काय मुभा नाही आहे. कप घरात बसा, काम करा, हेच चालले सगळं. आणि असा अचानक सडन प्लॅन झाला आहे. बाबांनी बोलवलं तर जाऊयात असं प्लॅन केला, पण यावेळी बाय कार नाही तर यावेळी बाय ट्रेन, ते पण वंदे भारत एक्सप्रेस. तर येस, फर्स्टली आम्ही ते आलो, ट्रेनमध्ये बोर्ड केलं. ट्रेन आज लेट झाली, 10 मिनिटांनी लेट होती. बोर्ड झाल्यानंतर आम्ही आमच्या सीट्सवर आलो. हे आमचा सीट नंबर आहे. येस. बसल्यानंतर थेट पायाखालची इकडे फुटरेस्ट मिळाला आहे आणि पाण्याच्या बाटल्या देखील आहेत. एक नंबर काम वाटतंय ते मला तरी. बसल्या ट्रेन चालू झाली आणि दुसऱ्याच मिनिटाला चहा आला मस्तपैकी. सो आम्ही चहा एन्जॉय केला. बरं, तर जे मी म्हटलं की मी रिव्ह्यू देणार आहे किंवा तेव्हाचं मी काही टिपिकल असं माझा काय रिव्ह्यू चॅनल वगैरे नाही आहे. फक्त हा माझा प्रवास रिलेटेड चॅनल आहे. सो मी जिथे ट्रॅव्हल करतो, काय करतो ते सगळं मी बेसिकली दाखवत असतो. सो जे कुणी ते रिव्ह्यूसाठी जे खरंच आलेत त्यांना रिव्ह्यू तर मिळणारच आहे. सोबत माझ्या प्रवासाचा एक अनुभव पण तुम्हाला मिळेल, माझा आणि ऑफकोर्स माझ्या बायकोचा. सो येस, फुल्ली एअर कंडिशन. आपण AC चेअर कारमध्ये आपण आता आहोत. म्हणजे हे जे सीट्स आहेत त्या AC कार चेअर्स आहेत. ह्या रोटेट नाही होत. त्या रोटेट होणाऱ्या सीट्स एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये, त्या मी तुम्हाला दाखवेन. बघा आता पुढे थोडा वेळ दाखवतो, थोडा वेळ दाखवा, मी दाखवतो. आताच बसलेले जरा बरं वाटतंय, उठावंच वाटत नाही बेसिकली. AC चेअर कार आहेत. इथे तुम्हाला तुमचं जेवण्यासाठी किंवा काही ठेवण्यासाठी तुम्हाला हा रॅक आहे. सोबत इथे तुम्हाला अजून काही ठेवायचं असेल तर ते फुटरेस्ट ॲडजस्टेबल आहे. हा पूर्ण खाली जातो, मग ॲडजस्ट देखील होतो असं. येस.
सो माझ्या वाईफची पहिली प्रतिक्रिया काय होती माहिती आहे जेव्हा आम्ही इथे बसलो तेव्हा? काय म्हणालीस तू? प्लेनमध्ये बसलोय. काय? प्लेनमध्ये बसलोय असं वाटतं. सो तिचं म्हणणं होतं प्लेनमध्ये आलो हे असं वाटतंय आणि खरंच तसंच अगदी वातावरण पूर्ण AC चिल्ड, इतकं चिल्ड नाही आहे, फील तसाच आहे बेसिकली. आणि आत्ताच ती साहेब आलेत तिकडे आहे ना. चला दुसरा मील नाश्ता आलेला आहे ते थँक्यू. आपल्याकडे तरी आहे अमूलची दही, याच्यात आहे थेपला गरम गरम, मफिन, याच्यात आहे उपमा आणि ही काहीतरी भाजी आहे थेपल्यासोबत खायला. चला चालू करा. सो बेसिकली आत्तापर्यंत आम्ही टिटवाळा क्रॉस केला आणि ब्रेकफास्ट आमचा झालेला आहे. सो ब्रेकफास्टमध्ये जे तुम्हाला दाखवलं सगळं होतं. थेपला बरं होता, चांगला होता, म्हणजे चांगला होता ना थेपला. थेपला चांगला होता, उपमा देखील चांगला होता, बटाट्याची भाजी होती तीही चांगली होती. ओके. आणि सीट्स कम्फर्टेबल आहेत, आय गेस. थोड्या हार्ड आहेत, सॉफ्ट नाही आहेत, बऱ्यापैकी थोड्या हार्ड आहेत. रिक्लायनिंग पोझिशनमध्ये आहेत. थोडं मी असं मागे गेलं, निवांत झोप आहे. अजून 3.5 तास 3 तास दाखवत आहे, झोप होईल एक मस्तपैकी. पण आपल्याला काय कॉन्टेंट बनवायचं ना, झोपून नाही चाललं. झोपायला आम्ही काही माणसं आणली. सीट्स आहेत जेवढ्या रिक्लायनिंग पोझिशनवर आहेत तेवढ्याच राहतात, जास्त मागे जात नाही. सो डोंट एक्सपेक्ट की तुम्ही ते याल आणि खेळ जाओगे. तर सीट्स अशाच आहेत, पण बऱ्यापैकी आता हा जो पोझिशन आहे तो जरा रिलॅक्सिंग आहे. म्हणजे असं नाही की खूपच पाठ अशी ताट करून बसावं लागत नाही, खूपच रिलॅक्सिंग पोझिशन आहे. नाशिक रोड स्टेशन आहे, पण सो फार 9:15 झाले. सकाळी 7 वाजता ही ट्रेन होती, 7:05 आली होती ठाण्याला आणि जवळपास 2 तासात नाशिक. बाय रोडपेक्षा हे मला थोडं बरं वाटतं. ठीक आहे, तर पुढे झोपत नाही आम्ही सगळे नुसते छाव 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 चालू. ट्रेनमध्ये
एकंदरीत कोचचं आणि बसचं हायजीन प्रॉपर मेंटेन केलं जातं आहे. साफसफाई आहे प्रॉपर आणि वॉशरूममध्ये पण हायजीन आणि साफसफाई दोन्ही प्रॉपर आहेत. सगळं प्रॉपर आहे. फक्त एक डोक्यात चाललं आहे आता ते. जाऊ दे, नाही दाखवत. छान बाळ आहे बिचारा. ते एवढं किरकिर करते की झोपलेले लोक उठत आहेत आणि रिॲक्शन्स निघत आहेत. लहान बाळ आहे, त्याच्यासोबत असणारे तर लहान नाही, काय करणार. पोराने अख्ख्या कोचमध्ये वात आणलाय सगळ्यांना. डोक्याची भजी केली. बघा फोटोशूट. ह्या ज्या लालवाल्या सीट्स आहेत त्या एक्झिक्युटिव्ह चेअर्स आहेत. ह्या फिरतात गोल आणि परत वॉशरूम दाखवतो. सो आहे मी बेसिन आहे आपल्याकडे सोप डिस्पेन्सर आहे, हँड ड्रायर आहे, फायर एक्सटिंग्विशर्स, वेस्टर्न कमोड आणि हे सगळं. आणि इथे एक्झॉस्ट आहे आणि ह्या लाईट्स. सो बेसिकली खूप चांगला चाललाय प्रवास आणि आनंदही आहे. बरं आहे, छान आहे. फक्त थोडी कटकट येते आहेच. चला बाहेर. आणि ह्या आहेत AC चेअर कार्स. चला मित्रांनो, झाले 11:30 आणि आपण उतरलोय साईनगर शिर्डीला. पटापट जाऊयात. आपल्याकडे आता फक्त 5 तास आहेत. दर्शन करायचंय आणि परत यायचंय, परत ह्याच ट्रेनने जायचंय. त्यामुळे चला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. ओके मित्रांनो, चला आपलं बाबांचं समाधीचं दर्शन झालेलं आहे. आता झालेत 2:15. ट्रेन आपली आहे 5:45ची. बरेचशी शॉपिंग वगैरे थोडीफार ती पण झाली. आणि हे नव्याने हे बांधले, हे तुम्ही बघितलं असेल आता. खूप मस्त वाटतं. चला आता आपण प्रसादालयमध्ये जाऊयात आणि प्रसाद घेऊयात. प्रसाद खाल्ल्याशिवाय कसं जाणार भाऊ. आता आपण आलो आहे साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवर परत एकदा. तर त्याच ट्रेनने आपण परत जाणार आहोत. थोड्या वेळासाठी मी नॉस्टॅल्जिक झालो होतो, कारण खूप वर्षांनंतर मी ट्रेनने इथे आलो आणि ह्या अशा रिक्षामध्ये बसलो. खूप वर्षांपूर्वी आम्ही यायचो पूर्ण फॅमिली. तेव्हाच्या सगळ्या त्या आठवणी जाग्या झाल्या. बऱ्याच वर्षांनी ट्रेनने साईनगरला येणं झालं आणि खूप बरं वाटलं. रूम तर मी हे म्हणतो की देशभरातून इथे भक्त येतात, साई भक्त येतात. खूप चांगल्या प्रमाणावर इथे डेव्हलपमेंट होत आहे
आणि ते बघून खरंच खूप छान वाटतं. वेटिंग रूममध्ये आपण विश्रांती घेऊया. ओके, फायनली आपण बोर्ड केलं आहे परत त्याच ट्रेनमध्ये पुन्हा मुंबईच्या दिशेने जायला. आणि लेट मी टेल यू की कालचं जागरण झाल्यामुळे आमच्या दोघांची बॅटरी आता लूज व्हायच्या मार्गावर आहे. सो नो वरीज, हा ब्लॉग इथपर्यंतच होता. आणि जर तुम्हाला ह्या ट्रेनबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला विचारा. माझ्याकडून काय राहायचं सांगून गेलं असेल तर मी ते कमेंटमध्ये सांगेन. आणि ही ट्रेन डेली अपडाऊन करते मुंबई टू साईनगर शिर्डी, एक्सेप्ट ट्यूजडे सोडून, मंगळवारी किंवा मंगळवार सोडून ही ट्रेन रोज येते शिर्डीला. फक्त मंगळवारी येत नाही. मला जर शिर्डीला यायचं असेल वंदे भारतने तर प्लीज ह्या ट्रेनने या. खूप छान एक्सपिरियन्स आहे अँड ओव्हरऑल धमाल आहे. सो टाईम टू एंड दिस ब्लॉग. आपण हा ब्लॉग संपवूयात. माहीत नाही किती आवडला असेल तुम्हाला किती नाही, काय का, बट जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. आणि जास्त आवडलं असेल आणि काय आवडलं तर ते कमेंट करून सांगा. आणि शेअर करा जर तुम्हाला वाटलंच शेअर करावं होतं तर. ठीक आहे, टिल देन स्टे फिट, बी हॅपी अँड कीप सेइंग. आय एम द बेस्ट. झोपूयात जरा, डोळे एकदम वाजले सगळे. बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉग. ठीक आहे, लाईक करा प्लीज. बाय.